रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात बाप लेकीच्या नात्याला कलंक लावणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे। 8 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र बापाने सातत्याने लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती समोर आली आहे। पीडित मुलगी आपल्या आईसोबत राहत असून तिची आई आणि आरोपी गेल्या 3 वर्षांपासून एकत्र राहतात। मुलगी झोपलेली असताना तिच्या सावत्र वडिलांकडून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला जात होता। अखेर अत्याचार सहन न झाल्याने पीडितेने आपल्या आईला संपूर्ण घटना सांगितली। आईने तत्काळ नेरळ पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली। तक्रार नोंद होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीविरोधात भारतीय दंडविधान कलम 64(2) IM 65(2) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 6 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे करत आहेत। या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे। जनोदयकरिता अमोल कुमार जैन, अलिबाग।